श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। देवगिरीवर झालेल्या भेटीनंतर आता चर्चांना उधाण आलंय। राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे राहुल जगताप हे काही वेगळा निर्णय घेतात का याकडे लक्ष लागलेलं आहे। श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, श्रीगोंदा मतदारसंघाचे राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे ते आता काही वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्या। नक्कीच आपण जर बघितलं तर आज सकाळी ही महत्त्वाची भेट जी आहे ती झालेली आहे। श्रीगोंदा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून खरं तर त्यांना उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होतं, मात्र त्या ठिकाणी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे ते कुठेतरी नाराज होते आणि तिथे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। आणि या बंडखोरीमुळे शरद पवार यांच्या गटाकडून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। त्यानंतर आता राहुल जगताप हे आता अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि आज सकाळी पुन्हा एकदा अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी लवकरात लवकर ते पक्षप्रवेश करतील अशी जी माहिती आहे ती मिळते। त्याचसोबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते पक्षामध्ये पक्षप्रवेश करू शकतात अशी सुद्धा माहिती सूत्रांकडनं सध्या मिळते। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की राहुल जगताप नक्की कधी मुहूर्त साधून पक्षामध्ये पक्षप्रवेश करतात। नक्कीच धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।